मक्याला माती लावणं ही फक्त एक साधी शेतीची कामगिरी नाही, तर उत्पादन वाढवण्याचं गुपित आहे. अनेक शेतकरी ही चूक करतात आणि नंतर म्हणतात कंस भरली नाहीत. आज आपण पाहणार आहोत मक्याला माती लावल्याने नेमके कोणते फायदे होतात आणि ती कधी लावावी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या ॲग्रिकल्चर फंडा या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही मक्याची शेती करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती तुमच्या उत्पादनासाठी उपयुक्त ठरू शकते. प्रथम आपण जाणून घेणार आहोत मक्याला माती का लावतात. मका जसजसा उंच वाढतो तसतसा त्याच्यावर वारा आणि कणसाचं वजन वाढतं. अशा वेळी झाड मजबूत राहण्यासाठी मुळांभोवती माती चढवली जाते. यालाच माती लावणे किंवा अर्थिंग अप म्हणतात. चला आता याचे फायदे बघूया. फायदा नंबर 1, झाड मजबूत उभं राहतं. माती लावल्यानंतर झाडाला चांगला आधार मिळतो, त्यामुळे जोरदार वारा किंवा पावसामुळे झाड पडण्याची शक्यता कमी होते. फायदा नंबर 2, नवीन आधारामुळे मुळ्या चांगल्या वाढतात. जमिनीच्या वरच्या भागातून मातीच्या आधारामुळे मुळ्या फुटतात. माती लावल्यावर या मुळांना आधार मिळतो आणि त्या अधिक प्रभावीपणे पाणी व अन्नद्रव्ये शोषण्यास मदत करतात. फायदा नंबर 3, ओलावा टिकून राहतो. मुळांच्या भोवती माती असल्यामुळे ओलावा जास्त काळ टिकून राहतो, त्यामुळे झाडावर ताण कमी येतो आणि वाढ चांगली होते. फायदा नंबर 4, तण नियंत्रण. माती लावल्यामुळे लहान तण मातीखाली दबले जातात, त्यामुळे तणांचा त्रास काही प्रमाणात कमी होतो. फायदा नंबर 5, चांगल्या वाढीस मदत. झाडाला योग्य आधार आणि मुळांना चांगले वातावरण मिळाल्यामुळे पिकाची वाढ जोमदार होण्यास मदत होते. आता आपण माती लावण्याचे फायदे माहीत करून घेतले आहेत. आता आपण मक्याला माती कधी लावावी हे जाणून घेणार आहोत. साधारणपणे पेरणीनंतर 30 ते 45 दिवसांच्या दरम्यान, म्हणजे झाड गुडघ्यापर्यंत झाल्यावर माती लावणं योग्य ठरतं. मित्रांनो, योग्य वेळी माती लावल्याने मका अधिक मजबूत राहण्यास, मुळांच्या विकासास आणि पिकाच्या चांगल्या वाढीस मदत होऊ शकते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या ॲग्रिकल्चर फंडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.